ಹೃದಯಾನಿ ವ್ಯದಾರಯತ್ ಭಯಭೀತದಲೆ ಅಥ ವ್ಯವಸ್ಥಿತಾನ್ ದೃಷ್ಟ್ವಾ ಧರ್ತರಾಷ್ಟ್ರಾನ್ ಕಪಿಧ್ವಜಃ ಪ್ರವೃತ್ತೆ ಶಸ್ತ್ರ ಸಂಪಾತೆ ಧನುರುದ್ಯಮ್ಯ ಪಾಂಡವಃ ಋಷಿಕೇಶಂ ತದಾ ವಾಕ್ಯಮಿದಮಾಹ ಮಹೀಪತೆ. ಅರ್ಜುನ ಲತ್ತ ಇದೆ, ಅರ್ಜುನ ಇಲ್ಲೋ ಎದ್ರಾಕ ಅಥ ವ್ಯವಸ್ಥಿತಾನ್ ದೃಷ್ಟ್ವಾ ಧರ್ತರಾಷ್ಟ್ರಾನ್ ಕಪಿಧ್ವಜಃ ಪಳೆಯ ಕಪಿಧ್ವಜಃ ತಗೆಲ್ ರಥ ವೈರಿ ಹನುಮಂತ ಬೈಸ್ला तो येऊन सांगता हनुमंतान बोश्यावर केने कारण असते. सान मुख्य प्राणाले अवतार हनुमंतू भीमू हांगेल दोन्ही अवतारामध्ये एक सान नाटक जाता गोतस तुमका सौगंधिका हाडच्या वत्त म्हणतात भीमू हनुमंतू मध्ये वाट्यार बैसला होड बाल पातलावून घेऊन बैसला. भीमाक मध्ये प्रतिबंधक दल हे बाल वचून सौगंधिक हाडच्याक म्हणत होता काढ तू गेल बाल उकळी मग माक दाय ना दाल्यार तुची उकळ घेऊन वस म्हणाल दायनी भीमाच्यान उकळच्याक हे नाटक आमके एक संदेश देऊ का पण भीमाच्यान उकळच्या दायनी काय कोण तू अपार सामर्थ्य स तू गेले बाल हल्लोच्या दत्ता नाम हनुमंत स्वयं सांगता हा मुख्य प्राणाला अवतार तागेले स्वरूप कसं नाही म्हणून सांगू नो भीमाक एक वर दिता तू युद्धाच्या संदर्भाचे सिंहनाद केलेल तेदना तुगेल सिंहनाद आवटो हाव अर्जुनाल रथावैर बैसून एक रूपार बैसता तू सिंहनाद केलेल तेदन तुगेल सिंहनाद आवटो मिगेल वरकेन नाद करता हाव हा वरकेन सिंहनाद करता त्या सिंहनाद द्विगुण दावनो सर्वांक हृदयाघात दाव का कौरवांक तशी करता हावा आणि हावा तुमक कीर्तिशाली दावची तशी तुमका हे युद्धांत जय प्राप्त दावचे तसे हाव करता हाव थै वैर बैसून तुमका अनुग्रह करता म्हणून ताण वर दिले तका कपिध्वज हा वैर बैसला तो तसल अर्जुनो त्या रथांत म्हणाल काय कृष्णा का अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत सांगतो तो अच्युता राबाई मिगेल मध्य सेनयोरुभयोर्मध्ये ह्या दोन्ही रथामध्ये दोन्ही सेनेमध्ये मिगेल रथ राबाई पळया मिगेले अहंकार पळया मला हो मालिको कृष्ण ड्रायव्हर सांगताच पळया तशी सांगता सो रथम स्थापय मे अच्युता मिगेल रथ राबाई मध्य राबाई दोन्ही सेनेमध्ये मग पळो का यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे तो म्हणता पूरा हानी येऊन पुरा येऊन पावल्या कोण कोणाला तू युद्ध कर का पळेत हा एक पंथा कृष्णा राबाई मध्य मला व्हडलो हो कॉन्फिडन्स राहिलो कोण हानी पुरा एक पंतश पळोवन घेऊन कोण कोणाचा पळेता पुरा जनाक निर्मूलन करून घेऊन वत्ता म्हणून आयलो कैर्मया सह योद्धव्यम कोणाला तो युद्ध कर का या पळेत एक पंत पुरा जना पळेता राबाई कृष्णा म्हणाला योत्स्यमानान वेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धर्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेः युद्धे प्रियचिकीर्षवः. संजय अंतेदन म्हणले कृष्णान कसन केलंय म्हणून कृष्णान कसन केलं काय दोन्ही सेनेमध्ये अर्जुनान सांगले म्हणून हाण राबेले घ्या पळे दोन्ही सेनेमध्ये तुमक ताक पळो का नव्या पुरा जनाक पळे एव मुक्तो ऋषिकेशः गुडाकेशः परन्तप गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. राबेले पळ्या हंग पळया कृष्णाक नाव सांगताना ऋषिकेश हा म्हणले अर्जुनाक सांगताना गुडाकेश हा म्हणले ऋषिकेशानं गुडाकेशाल रथ वर मध्य राबेल काय ऋषिकेश म्हणरी ऋषिका म्हणरी इंद्रिय आमगेले सर्व इंद्रिय त्या इंद्रिय नियमन करतल कोण असता तो ऋषिकेश कृष्ण गुडाकेशा म्हणले गुडाकेशा म्हणले कसं नाही गुडाका निद्रा गुडाका संप्रोक्ता गुडाका म्हणे नीद काय अर्जुन गुडाकेशा गुडाका ईशा तो निद्रे वैर विजय प्राप्त करून घेतील काही अर्जुनान पळया थकाच तक गुडाकेशा म्हणून कितलं स्वारस्य म्हणा रे ताणे दोन्ही कारण अस निद्रे वैर विजय प्राप्त करून घेतील एक पंथा अज्ञातवास वनवास दत्त म्हणताना दिव्य अस्त्र प्राप्ती करून घेऊ का रुद्राल मुखांतर म्हणून घेऊन तपस्या केल्या 4 महिने तपस्या केलं काय
चार महिने तपस्या केलेला का रुद्र संतुष्ट जाऊन येऊन गुडाकेशोयम नीद नाशी कसने आहार नाशी तपस्या केलं काय त्यातून रुद्रानाची निद्रेवैर विजय प्राप्त करून घेतील तू म्हणजे नाव दिलं काही गुडाकेशोयम तका गुडाकेश तो अनेक विद्याभ्यास करत म्हणतात द्रोणाचार्याला की नीद काणाशी विद्याभ्यास करत असेल काही पळया रात्रिफल्य विद्याग्रहण करत असेल काही महाभारतांत उल्लेख येतात द्रोणाचार्य रात्रीदलरे अर्जुनाक स्पेशल दावनो शस्त्राचे अस्त्राचे विद्याभ्यास दिता असेल काही पळया तिथलं निद्रेवैर विजय प्राप्त करून घेतील ताणे म्हणे आमका पळया तिथ बरं म्हणलं गुडाका म्हणलं निद्रेवैर मात्र विजय प्राप्त करून घेतील म्हणून नाही निद्रालस्ये दोन्ही निद्रा आलस्य कसं ना सत्ताज्यवैरवर केन विजय प्राप्त करून घेतील अर्जुनानं एक विद्यार्थी दावन असेल कशी अस का अर्जुन निदर्शनामखा विद्यार्थीन फर्स्ट कार्य कसं कर का म्हणून रे तागेल निद्रेवैर विजय प्राप्त करून घेऊ का सुख सोडका कितलं सुखी दावन असतो तो विद्यार्थी चेत त्यजेत सुखम सुखार्थी चेत त्यजेत विद्याम आमक सुखदायी विद्या सोडका आमक विद्येदायी सुख सोडका निद्रेवैर विजय प्राप्त करून घेऊ का हे अर्जुन आमक निदर्शना विद्यार्थीला लक्षण सांगतं म्हणतात 5 लक्षण सांगतं आमगेले शास्त्र काकस्नानं बकध्यानं श्वाननिद्रा तथैव च अल्पाहारी त्यजेन्नारी विद्यार्थी 5 लक्षणं 5 लक्षण काही पळया विद्यार्थींक स्टुडंट्स कशास का काकस्नानं कायळ्याचे न्हाण पळेला बा तुम्ही केत नाही कायळ्या न्हावची पळेला की ना कायळ कशी म्हणून मला नल्ले नातलं त्यामुळे रे येत्ता बुडतं वत्ता ताकी विशेष न्हाण दाव का म्हणणा आता विद्यार्थीन कशास का मला रे कायळ्या नल्लेलं म्हणके नाव का काही न्हाणी गेलेलं तक्षण 5 मिनिट भीतर येऊ का हा नम्मा ना वैरे कितलं वेळ झालं रे आणि काय न्हाणी गेलेलं आणि काय येणे आणि काय अर्ध घंटा झालं रे हो न्हाणी गेलेली या ना न्हाणी गेलेलं सोप घालून घेतं बैसता शवर ऑन केलं म्हणून त्याला घंटेगटलं गेलेलं कळणार तशी काकस्नानम तक्षण नाव येऊ का तेदन मात्र विद्यार्थी यशस्वी विद्यार्थी जात होता अनेक बळया बकध्यानम बकपक्षी म्हणस बकपक्षी का कॉन्सन्ट्रेशन इथलं असतं की म्हणून म्हणा एकाग्रता एक चूर विचलित आहे ना मन तिथलं कॉन्सन्ट्रेशन असं का काही चरडवांक एकाग्रता तिथलंच का बकपक्षी किस एकाग्रता असं त्या चरडवास का काकस्नानम बकध्यानम श्वाननिद्रा सुण्या नीद कशी असतं पळया तशी असं का काही नीद चरडवांक सुण्या निद्दोच म्हणासव्या निद्दो नसतं ते निद्दलेलं म्हणके असता तर एक सन ध्वनी दल तक्षण उठेता तका सुण्या का मी पोष्य रात्री कसं नाही झालं की तर मला त्या निद्दना निद्दल रे कोणी आईला तक्षण कळतं तका विद्यार्थीन तशी अस का काही सुण्या नीद कशी असतं पळया तशी निद्दो का काही रात्री पुरा मोबाईल पळवून घेऊन 11 घंटे 12 घंटे उठेल म्हणून त्याला सकाळी ह्या सुण्या निद धायनी श्वाननिद्रा तथैवच आणि अल्पाहारी कितलं जाता तिथलं आहार उणी कर का दालने म्हणून खातं बैसले चिप्स हे बर्गर पिझ्झा पुरा खातं बैसलं म्हणून झालं रे कितलं चढ खाताचे तिथल्या बुद्धी मंद जाता मेधाशक्ती उणी जाता ग्रहण करची शक्ती उणी जाता ताजे खातीर अल्पाहारी आमकां उदर पोषण कितलं जाय तितलं खाऊ का रुची खाऊ का जाल्यार रे आमकां न्हीद येवची तितलं खावचें ना सम खाऊन क्लासा बैसिल तर न्हीद आयल्या कसन प्रयोजन तकाच अल्पाहारी त्यजेन नारी स्त्रियाक पुरुषाला दुखून धोरस का पुरुषाक स्त्रियाला दुखून धोरस का हे इतलं असं म्हणून जाल्यार रे विद्यार्थी 5 लक्षण तो एक चांग विद्यार्थी जाता अर्जुन निद्रालस्य गुडाका निद्रेवैर विजय प्राप्त करून घेतील पळया रात्रीफल्य विद्याभ्यास केला ताणे तकाची जगत्यांत श्रेष्ठ धनुर्धारी झालेलं कशी नीद सोण आलस्य सोण विद्याभ्यास करचे वचन ना म्हणून त्याला आलस्यवर केने का पळया निद्र मात्र नाही आलस्यावैर सहज दावून आमक मनुष्यांक आलस्याचे एक स्वभाव असता आलस्य असल्यावर विद्या मेळना विद्यार्थी दशेंत कसनेची खंचे कर्म करू का म्हणला मी यशस्वी दाव का म्हणला आलस्य सोड का एक पंता एक शिष्य गुरुला आयलो विद्या ग्रहण करू का म्हणून त्याला आळसो म्हणा आळसो शिष्य बैसले पुराजन शिष्य बैसले पाठाक गुरुन पाठ आरंभ केले तक्षण कसं झालं भायरी
पुढे पुरा गुरुकुला अंतनी पुरा मस्त गोर वाचता आसिल्या बांधून घालता आसिल्या मध्ये त्या गोरवांक सकाळी सोडल्यावर पुरा चोरण सांजवाळ म्हणता येता आसिल्या गुरून पाठा बैसून जाल्ल्या शिष्याक सांगले काय बऱ्या बस ते भाई दे गोरवांकनी पुरा बांधून घाला हट्टीन तो त्या सोडई तांकां तांणी भायर वचून चोरण येताची हो आळसो उठोचे तयार ना हो उठोन थंय वचून वापास काळ कोण तितला आळसो बैसला जाल्यार गुरू वाक्य कसन करचें गुरून सांगला तो म्हळेल काय स्वामी हे कसं नाही म्हळ्यार रे तुमगेले येद्राक हाव खंयचे प्राणीक बंधनादकून मुक्त करचें म्हूण म्हळेल साध्य स्वय बंधनादकून मुक्त करचे अधिकार कोणाक गुरूक मात्र हाव खंयचे प्राणीक बंधनादकून मुक्त करचें म्हळ्यार कसं न्ही तुमगेले येद्राक ते अनधिकार चेष्ट जाता दायना गुरूक कळ्ळें हो म्हाका शिकयता मग जायत पावस येवचें सूर जालें खंय पावस येवन राबले म्हणलें खंय बरें वचून भायर वचून पळय थंय पावसा किट्टी पडतस की ना पळोवन यो म्हूण म्हणलें खंय हो बे उठेता हाजे फुडें काय उठे न्ही आतां वचून उठोवन पळयत तो ना ताण म्हणलें खंय तक्षण पळया तागेले चातुर्य पळया गुरून तशें म्हणच्या कची माज्जर आयली खंय भितर माज्जरान आयले तक्षण म्हळेलें खंय स्वामी माज्जर आत्तां भायच्यान आयला ताका परसून पळयल्यार कळटा परसिल्यार वल्ली आसा म्हणून जाल्यार पावस येता असो म्हणून सुकला म्हणून जाल्यार पावस येता ना म्हणून वापास लस्यान आमी वायट करून घेतात म्हणून हो दृश्टांत हो शिष्य जायत जालें रात्री जालें गूर न्हिदलो लायट ऑफ करचें विसरलो शिष्य वरकेन न्हिदोन जाला पांगूर घेवन जाला ताणें गुरून म्हणलें काय बरें चिक्की लायट ऑफ करी न्हीद स्वामी न्हिदया तुमी नुताची आत्ता लायट ऑफ करचें कोण आतां इतली शिंयाक वापास उठोंक घेवन लायट ऑफ करता तुमकां कसं नाही लायट मारता आसतना एक काम करा तुमकां न्हीद पडका म्हण जाल्यार एक वस्त्र घेया लायक करून मोडचूंक घेया मोडचूंक घेवन दोळ धांकूंक घेया लायक करून काळो वखद जाता आमकां सुमार जण अभ्यास आसता पळया कसं नाही एक वस्त्र अशी घालून घेवचें आतां तें पुरा नवें आयलां अशी घालून घेतल्यार जालें पुरा वतन घालून घेता काळो वखद दावका म्हणून घेवन तेदन न्हीद येता केलो जण अभ्यास आसता तशी घालून घेया सुलभ नव्या म्हळेल खंय गुरूक पूर धांवन गेले ह्या शिष्याक शिष्य धांवन घेवन मिगेल कसन प्रारब्ध आशिल्लें की म्हूण दिसलें नेक्स्ट दिवस जालें कोणकी एक ते गुरूल शिष्य वर्गांत कोणकी एकलो आयलो ताण कसो न्ही म्हळ्यार पुरा घरांत तुची जिलेबी उंडो पुरा भक्ष्य भोज्य पुरा कोरून हाण गुरूक दिलें तुमी हें देवाक तुमगेले देवा निवेद्य करून पुरा जनांक आयिल्ले भक्तांक वांटी या म्हूण दिलें गुरून तें पुरा घेतलें म्हाका आज्ञा केल्या हांव जाल्यार परिपालन कर न्ही चारीच वर्गेन तुमी सांगिल्लें हें केल्लें आज्ञा हांव परिपालन कर न्ही म्हूण जाल्यार महा अपराध जाता दिया म्हूण घेवन धांवलो म्हळ्यार उंडो जिलेबी पुरा आसा कसन दावका त्या विशयान आलस्य ना विद्या दावका जाल्यार तांचो आलस्य चड हांतू रुची चड थंय आलस्य ना खंय कितले दूर आसल्यार धांवन येता तशी आलस्या वयर विजय प्राप्त करून घेवका पळया तेदन मात्र निद्रा आलस्य तशी अर्जुन निद्रा आलस्य ह्याची गुडाका म्हळ्यार ह्याची हाजे वयर विजय प्राप्त करून घेतलेले ताका तो गुडाकेशा जालो श्रेष्ठ धनुर्धारी जालो तसो जाल्यार हृषिकेशम हाणें हृषिकेशान गुडाकेशाल रथ काण घेवन दोन्ही सेने मध्य दवरले सेनयोरुभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं पळय अर्जुना पळय भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति पळय हे कुरूंक सर्वांक पळय म्हळें कुरू मात्र साचवे थंय कौरव मात्र साचवे ना इतर अनेक सैन्य येवन सेरवला थंय जाल्यार कृष्ण म्हणतना पळय कुरू कौरवांक पळय म्हण घेवन म्हळ्यार ताका कौरवांक पळोवन बंधू व्यामोह येवका आयल नंतर आतां गेल्या रोगाक चिकित्सा दिवका तो पुरा तयार करतस कृष्ण ताका पळय हाची सायकोथेरपी दिवची कशी म्हळ्यार अशी म्हळ्यार पळय कुरूक पळय पुरा जना समवेतान कुरूनिति पळयलें उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति पुरा जना पळयत हो तत्र पश्यत् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा कोण कोणा पळयलें हाणें कृष्णान सांगलें नवें कुरूक पळय म्हणून ताका दोळ थंय गेले कोणा पळयलें तत्र पश्यत् स्थितान् पार्थः पितॄन् पितॄन् म्हळ्यार पिता आनो पितृस्थानार आशिल्ले तसले जना पळयले खंय कोण पितृस्थानारी हागेले पितृस्थानार कोण सौमदत्ती कोण आशिल्लो तो पितृस्थानार आसा कित्याक म्हळ्यार भीष्म आज्य जाता पितामह पितामहान म्हळ्यार भीष्म जालो
भीष्माल बाप कोण असा बाल्हिको तावर केन पितामह दाता पितामह मला तांक पडेल काय ताणे पितृस्थानावर कोण असा हंगे आन काही ना धृतराष्ट्र थई बैसला आन पांडुना पितृस्थानार असेल कोण सौमदत्ती मला भीष्माले पुतण्य तो पितृस्थानार असं पांडवांक ताक्क पडेल तत्र पश्यत स्थितान पार्थः पितॄन् अथ पितामहान् पितामह भीष्म तदनंतर आचार्यान् मातुलान् आचार्य द्रोणाचार्यांक पडेले कृपाचार्यांक पडेले मातुलान् मावळे पुरा मामा बघेचे अम्माल भाव दोन्ही सैन्याचे पळेत असतो त्या सैन्याचे मात्र नाही तागेल सैन्यांतवरकेन कोण असं पुराजना पळेत असतो कुंती भोजाक पुरुजित तांक पडेले आमकडे माद्रीवरकेन अम्मा तागेल भाव मद्रराजू शल्य आशिलो ताक पडेले गांधारीवरकेन अम्माची कितलं म्हळ्यार अम्माला स्थानार आशिल्ले तिगेल भाव शकुनी हांक पुरा जना पळेतो मातुलान भ्रातृन बाब पूरा हानी दुर्योधनादि पूरा जन भाव भावंड भ्रातृन पुत्रान पौत्रान सखींस्तथा चरडुमा तगेले चरडुमा भीमाले आणि पुरा जनाल चरडुमा पंच पांडवाल चरडुमा थई दुर्योधनादि दुःशासनादि तांगेल 100 जनाल तांगेल चरडुमा पुरा जना पळेता आणि पौत्रान सखींस्तथा पळया नात्रांक वरकेन पळेल काही ताण कोण नात कोण असं येदो नाही कोणे नात कोणे ना जाल्यार एक विद्वांस बरोवन सांगताची भीमाल पूत घटोत्कच कोण आशिल्ले ताक एकलो पूत जालेले काही निश्ट्या म्हणून तागेलें नांव तो एकलो नात आशिल्लो ताक पळोवन आशे पुरो म्हणून बरयताची अशी आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखींस्तथा श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि श्वशुरान मावाक भीमाल मावस्सा काशीराजस्सा मावाल आशिल मावाल स्थान आशिल पुरा जना पळेल ताणे द्रुपद असा तागेले पक्षांत पुरा जना पळेले पळोवन जाले नंतर तितलें मात्र नाही सुहृदश्च श्वशुरान सुहृदश्चैव तागेल पुरा जन सुहृत म्हळ्यार होल हार्टेडली आमगेलो तो आशिल कोण आसा चितान मित्र आणि सुहृत दोनाच काही पळय व्यत्यास आसा मित्र कोण म्हळ्यार फ्रेंड कोण म्हण म्हळ्यार आमकां सहाय करता तो जाल्यार कसं की एक प्रतिफलाच्या अपेक्षेर आमकां सहाय करता काय तो मित्र सुहृत कोण म्हळ्यार कसने प्रतिफलाच्या अपेक्षा नाशी कोण आमकां सहाय करता तो सुहृत तसले अनेक सुहृत आशिल्ले सैन्यांत हे पुरा जना पळयत अर्जुन श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टः विषीदन्तमिदं वचः तो सांगता विषीदंतम इदम अब्रवीत पुरा जना पळोवन कसन जाल्ली की गोतना अर्जुनाक कृष्णा येद्रा राबय हा पुरा जना कोणाला तो युद्ध करका हांव एक पंत पळयता पुरा जना नाश करता म्हण तितलो कॉन्फिडन्स आशिल्लो एक पंत हांकां पुरा जना बंधूंक पळयल तक्षण कृपया परयाविष्टः कसकी एक तराचे दया भाव बंधु व्यामोहान मोहित जावन कृपा भाव उत्पन्न जाल्ले काही पळय आता त्या कृपेन आविष्ट जावन दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सांगतो तो कृष्णा दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति पळय एक क्षण कशी असेल अर्जुन कशी परिवर्तन जाल पळया बंधू पळोवन म्हणतो तो सीदंती कृष्णा म्हणता पळया फर्स्ट टाइम कृष्णा म्हणून ताणे तवळी ऋषिकेशा म्हणून पुरा अनेक शब्द येयला कृष्णा म्हणून शब्द येवचे कृष्णा म्हणता कितें म्हळ्यार हागेल मन कृष्णा म्हणून म्हळ्यार कसले म्हळ्यार कृष्णा म्हळ्यार कसं अर्थ म्हळ्यार कृषी म्हळ्यार भूंय नहा म्हळ्यार आनंद कृषे नहा यस्मात भूंयक आनंद हाडलेलो कोण की तो कृष्ण नव्हे कृष्णान भूंयक येवन कसं केलें सर्वांक आनंद दिलेले कंसाक संहार केले गोपिका स्त्रिया लोटो विहार करून तांकां आनंद प्रदान केले अनेक दुष्टांक संहार करून नरकासुरा संहार करून सर्व थंय आशिल स्त्रियांक लग्न करून घेतले तांकां आनंद दिले आनंद प्रदान केले अंतू आनंद दिवचे खातीरच आयिल्ले कृष्ण दुष्ट निग्रह करून शिष्ट रक्षण करून सर्वांक आनंद सुख दिवचे खातीर आयिल्ले कृष्ण ताकाच तो कृषी भूंयक आनंद हाडलेलो ताकाच कृषी नहा कृष्ण आत्ता हो कृष्णा म्हण आपेतच कसले म्हळ्यार कृष्णा मिगेल मनांत दुःख भरला ते दुःख निवारण करून सुख दिवचे तूं मात्र ताजे खातीर कृष्णा म्हळेल तो दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युजुत्सं समुपस्थितं सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति कृष्णा म्हाका गोतना कसन दत्तस म्हणून येवन हांकां पुरा पळोवन सीदंती मम गात्राणि मिगेले
शरीर असेल पुरा शक्ती कुंठित दत्त असं, निरुत्साही दत्त असं, चैतन्य ना दत्त असं, मुखंच परिशुष्यती मिगेल वांट पुरा सुकून गेला कृष्णा. मुखंच परिशुष्यती वेपथुश्च शरीरे में पूरा शरीरांत एक तऱ्हाचे कंपन उत्पन्न झाला. वेपथुश्च शरीरे में रोमहर्षश्च जायते रोमांच झाला. चरडू वांक एक्झामावत ತಂದಾತ ಪಳೆಯ एक्झामावत्ता म्हणतानाची एक्झामा अर्ध गंटा असतं म्हणताना सूर जाता पूरा अर्जुनात आलेला पूरा सूर जाता. वांट सुकून येता हंग शरीरांत पूरा कंपन सूर जाता. हंग चरडू वा कंपन सूर जाल तक्षण हाऊस बापसू कंपन सूर जाता. किती म्हणणार वाजून आता लास्ट मोमेंटार इथलं कंपन जात तसं कसन करत की ही कसन करत की हो म्हणून तिथलं हंग हाऊस बापसू टेन्शन सोर जाता. चरडू मानल्या कंपन पडून तशी झाले अर्जुनाक वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवम स्रंसते हस्तात. गांडीव निसरतस कृष्णा माका धोरचे जातना मानसिक जाऊन दुर्बल झाल्या रे शरीरान कसने क्रिय दायना. मन कितलं घट्टे असा तिथलं आम्ही शरीरान कार्य करूयात पळया. मन घट्टे अस का गांडीवम स्रंसते चरडू मांक पेन्न धरल्या हलता भय असल्या री तशी जाल्या गांडीवम हागेल पेन्नसी गांडीव युद्धाक बाय सरला गांडीव हलता मग धोरच्या जाताना तेव्हा कसलं गांडीव ते ब्रह्माले दुखून आईल गांडीव ब्रह्माक संबंध पाविल तसल गांडीव ते गांडीव धनुष ब्रह्मानं रुद्राक दिलेलं काही रुद्रानं इंद्राक इंद्रानं चंद्राक चंद्रानं वरुणाक दिलेलं गांडीव धनुष काही त्या वरुणाला येऊन अग्नी निमगिता तू गेला असेल गांडीव धनुष मग कधी चक्र असेल दी दिव्य रथ असेल दी मुकार अर्जुनाक त्याचे काम पडता म्हणून घेऊन अर्जुना दिता तस्सल श्रेष्ठ गांडीव धनुष निसरतस. अर्जुनाला हाता रापताना गांडीवम स्रंसते हस्ता त्वक्चैव परिदह्यते कशी वर्णन अर्जुना कशी दाल्ले तागेल मानसिक स्थिती पळया विक्षिप्त मनस्थिती आंग पूरा लासून गेलेलं म्हणके दत्तस काही तक्का त्वक्चैव एक तऱ्हाचे तापसी चरडू मांक परीक्षा म्हणलं तक्षण एक नमून होऊन धावून होता शरीर पुरा एक पण कसं दाले म्हणून कळलं एक पण ताप येईल की कसं नाही म्हणले का तशी धावून गेला हक्का त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. कृष्णा कसं दत्तस म्हणून माग कळताना मिगेल माती घुंतस म्हणाल काही चरडू मांक परीक्षा वत्तन कशी जात तशी झाला अर्जुनाक कसं नाही व्यत्यास ना मिगेल माती घुंतस म्हणून म्हणले तशी झाले हक्का भ्रमतीव च मे मनः. आत्ता ताण व्यक्त केलाय भित्तर तागेल भित्तर असेल सुप्त जावन असेल मनोरोग मानसिक रोग कसा नसा आत्ता जागृत झाले कळलंय. आत्ता हक्काने सायकोथेरपी दाई मनोरोग असा म्हणून ताणे सांगून घेतलाय भ्रमतीव च मे मनः. आणि तो सांगता कृष्णा निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयो न पश्यामि हत्वा स्वजनमा हवे. हा मिगेल बंधुजनांक मारच्या बाई सरला मक्का अपशकून दिसतं असं म्हणत काही कसकसन अपशकून दिसले अर्जुनाका म्हणा रे हे हद्दू रणहद्दू हे पुरा येऊन त्या गुड्डे वैर घुंत साच काही अनेक तऱ्हाचे पक्षी येऊन अपस्वरारी ध्वनी करत साच काही हे पुरा अपशकून मुखार्दा कसं की युद्धांत महा रक्तपात दाता म्हणले हे त्या सूचना दितस हे पुरा अनेक अपशकून कसन दिसले काही पुन्हा दावून त्यार दिवसा भितरी अमवास येईल काही पळया पुन्हा दावून त्यार दिवसा भितरीच हे पुरा अपशकून तिथलं मात्र नाही त्या दिवसा भितरीची दोन ग्रहण आयले खई आसवे इतिहासांत प्रप्रथम है पुन्हा एक चंद्रग्रहण अमावास्या का सूर्यग्रहण आईल काही पळया त्यार दिवसा भितरे पुन्हा दावून त्यार दिवसा भितर अमावास्या दोन ग्रहण हे पूरा अपशकुनाचे सूचक है. तकाच कृष्णा निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयो न पश्यामि हत्वा स्वजनमा हवे. हा मिगेल स्वजनांक बंधुजनांक मारनो मक्क कसने चांग दावचस्व मक्क श्रेयस्स दायना तका हा युद्ध करना नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. हाव युद्ध कोरनो सिंहासनार बैस का राज्याचे समग्र राज्याचे साम्राज्य हाव घेऊन भोग कोर का कोणाल कतीर मिगेल बंधू बांधवांक संतोष दावून दवरची कतीर दला रे आत्ता हावा तांक मारनोचे ह्या सिंहासनार बैस का कसन सुख मिळतं मका मक नक है नकांक्षे विजयम कृष्ण मक विजय नक्का नचा राज्यम सुखानिच मक है राज्य नक्का मक सुख नक्का कसने नक्का किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. येषामर्थे कांक्षितन्नो कोणाल कती राहावा कोणाल संतोषा कती राहावा प्रवृत्त दल्ला की तांक सर्वांक मारनो हाव त्या सिंहासनार बैसून मक कसन सुख मिळता. तैमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च
हे पुरा आचार्या पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः हंक पुरा मार्ग घेऊन हाव ताजवैर बैसून मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा एतान्न हन्तुमिच्छापि ज्ञतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किन्नु मही कृते तीनी लोकाचे मक्क आधिपत्य मेळ्ळरवरकेन मक्क समाधान दायना हाव मेल्ल्यारी होडना हंक मारना हाव म्हणता घनतोपि मधुसूदना मधुनामक दैत्याक संहार केलेला कृष्ण हाव मरता दलरी तांक मारना एतान्न हंतुमिच्छामी पळया तागेल कितले मनोरोग कशी उलबण दावना आयला म्हण म्हणल्यारी अर्जुनाले हाव मेल्ल्यारी होडना हाव तांक मारना म्हणतस अस्सल परिस्थिती आयल्या कितले तागले ता युद्ध करना म्हण म्हणच्याक कशी समर्थन करून घेत पळया अर्जुन लायक तागेल लॉजिक लायक असा कोणाल खातीर हांव युद्ध करका की तांकां मार कोणाल खातीर हांवें राज्य प्राप्त करून घेवका की तांकां मारन हांव सिंहासनार बसले कसन प्रयोजना वय लॉजिक करेक्टस लॉजिकली ताण उलच करेक्टस कसले चुकीना तो सांगता हांव कसले युद्ध करका तितलें मात्र नाही तो सांगता एतान्न निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीति स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेत् तस्मान् हत्वैताना ततायिनः हंक मारल्या रे म्हाका पाप येत कृष्णा वय की ना अर्जुनाक बंधू जनांकनी मारले पाप येत की ना म्हण नंतर पाप येवचे ना म्हणटला हांव युद्ध करचें ना बुदोंत सर्जुन युद्ध करचें ना चरडू मरकेन पळया परीक्षे भिल्ली म्हळ्ळे तक्षण तांकां वच्चे इश्ट ना म्हणले तक्षण तांगेले सुमार पुरा एक कारण येता चरडू म्हाका सैत्य आसा म्हाका हे हुशार ना हांग पुरा होऊन जाल्ला कसं की एक म्हणताच कारण आप पळयर होऊन ना भंय परीक्षे वचून कशी फेस करचें म्हणून घेवन दोग जनाक भंय आसना पूरा अध्ययन केल्लेला कसने भंय आसना अनेक कोण कसने वज्जिनी ताका वरकेन भंय आसना मध्य मार्गार कोण आसता तांकां भंय आसता नाही ಕೆಲವು ಜನ मस्त वाजून जाल्यार भंय आसिल आसताची बुद्धोंत आसताची पुरा अध्ययन करून आसताची पुरा अध्ययन केल्यार वरकेन एक तराची भंय हे सहज जावन येता अर्जुनाक हाजी फूड केन्ना येनी हे फर्स्ट टायम येता ताका अर्जुनाक फर्स्ट टाइम येत तो म्हणता पुरा समर्थन करून घेता कृष्णा युद्ध करचे सम नाही पाप मे पळया तो कृष्णा कुडगास करता कृष्णाना संधान करका म्हण बाय सरलेले तेदना धर्मराय एक वचन सांगता कृष्णाक नाक कृष्णा आमकां कसले दावका ते म्हळ्यार तो म्हळ्यार युद्धाक विरुद्ध तो युद्ध नाका म्हण म्हणतलो धर्मराय कृष्णा सांगता कृष्णा नाका आमकां कसले नाका कित्याक म्हळ्यार आमकां आनी सुण्याक कसले व्यत्यास जायना आम्ही बाब बाबान आम्ही झगडी करून घेतल्या रे राज्या खातीर सुण्याक आनी आमकां कसले व्यत्यास जायना म्हण म्हणत सुंदर दृष्टांत दिता लांगूल चालनम क्ष्वेडा प्रतिवाचो विवर्तनम दोन्ही सुणे पळया आलोचन करा कशी एक मांसा मुद्द दवरले म्हणून जाल्यार दोन सुणे हेकाड तेकाड राबला दोन्ही सुण्याक ते मांसा मुद्द कसन आसता ताजेर दोळ दोन्ही सुणी कसन करतात म्हळ्यार फर्स्ट स्टेप कसन म्हळ्यार लांगूल चालनम बाल हल्लेताच काय दोन्ही सुणे कित्याक म्हळ्यार म्हाका दायताय म्हणून वरकेन सुणी बाल हल्लेता बाल हल्ल्यार म्हाका दाय म्हण अर्थ त्या सुणी वरकेन बाले हल्लेता म्हाका दाय हा मांसा मुद्दम लांगूल चालनम क्ष्वेडा प्रतिवाचः नेक्स्ट स्टेप कसन आहे म्हळ्यार ग्रर करता हुगूर प्रतिवाचः विवर्तनम हे जाले नंतर ग्रर केले नंतर हो भोंगची गिंगचे ना हे सेकंड स्टेप प्रतिवाचः ग्रर केले नंतर विवर्तनम हुगूर येद्रा येता एक सुणे त्या येद्रा येईल म्हण हे वरकेन येद्रा येता प्रतिवाचो विवर्तनम दंतदर्शनम नेक्स्ट दांत काण घेऊन ग्रर करताच काय पळय सुरवेर दांत काडची ना भितरच्यानच ग्रर ग्रर करचे कडेर दांत काणू आनीकेच म्हाका ते तीक्ष्ण उत्कट इच्छा आसता त्या मांसाचे म्हणून दाखोवंक घेवं का न्हय ताजे खातीर दंतदर्शनम आरावः दंतदर्शन जाले नंतर भोंगचे आरंभ करता भोंगचे आरावः दंतदर्शनम आरावः भोंकून जाले नंतर युद्ध युद्ध जाल्ले कोण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट कोणा शक्ती आसा कोणा सामर्थ्य आसा तो विन्न जाता ताका ते मांसा मुद्द मेळटा तशी एवमेव मनुष्येषु विशेषो नास्ति कश्चन धर्मराय म्हणटा सुण्याक आनी आमकां कसन व्यत्यास जाले आमी वरकेन तशीची सुणे म्हणकेची
ह्या एक साम्राज्या खातीर झगडी करून घेत तसाची नव्हे. आयज काला तशी जात तसा आस्ती विशयान बाब बाबांक कितले जण असतात तितले जण सहज जावन दाताची कितले व्यवस्था केल्यार वरके ना प्रती एक घरान तोची प्रती एक घर खंयचे घर ताका ना म्हणना प्रती एक घरांत आस्ती विशयान कसन ना कसन विवाद जाता ಕೆಲವು ವಿಕೋಪ ಆವತ್ತಾ ಹಜ್ಜಿ ಮಣಕೆಚಿ ಸುರ್ವೇರಿ ಬಾಪ್सून केलेलं कसकी आस्ती असता दोघं जनाक वांट दावन असता दलरी खंचकी एक आस्ती वयर दोघं जनाक दोळ ह्या सुण्याक एक मामसा मुद्द्यावर दोळ असेल म्हणके ते आस्ती वयरी दोळ दोघं जना दोळ तांनी वरकेन म्हाका ते दाय म्हाका हे दाय म्हणतो अनेक भाऊ दोघं जण आयले आयल नंतर म्हाका दाय तांगेल मध्य तो म्हणता हे म्हाका दाय सुण्याल म्हणेल म्हणके ग्रर केलेलं म्हणके हो वरकेन म्हाका दाई म्हणून गट्टी बाय सारी ना म्हणल्याला पळय जाग्रते कडेर कसन सुणी येद्रा येता हान्नी वरकेन ते आस्ती दावका म्हणून एक एक स्टेप मुखार सिताची तो तागेल नावार करून घेवचे पळयता तो तागेल नावार करून घेवचे पळयता दोघं जण दायनी म्हणता क्षण सुण्यान कसन करचे कडेर भोंगचे कडेर परस्पर केस घालून घेवन बसचे कोर्टांत तो काय कशी भोंकून मुखार वत की केस घालून घेवन बसचे केसांत कोणा समर्थ विंदत की तो घेवन वता आस्ती इतलेच जगत्याचं व्यवस्था आयुष्यास एवमेव मनुष्येषु धर्मराय सांगता पळया अर्जुन त्यात उडगास करीत असं कृष्णाका आमकनी सुण्याक कसन व्यत्यासो कृष्णा तू तेदना संधानावत म्हणतना अण्णान सांगिल्या नक्का आमका सुण्याकनी आमकी व्यत्यास दाय ना माका युद्ध नक्का म्हणून म्हणता पापमेव आश्रयेदस्मान् हत्वै तानाततायिनः हान्नी पूरा पापी माका गोतस तो म्हणता आततायिनः हान्नी दुर्योधन पूरा जन आततायी आतताई म्हळ्यार कोण म्हळ्यार आतताईन मायांतम आतताई कोण येत की कस्सने विचार करणं अशी ताका मार्का काही पळया कसं आतताई म्हळ्यार कोण शास्त्र सांगता अग्निदो गरदश्चैव शस्त्रोन्मत्तः अग्निदः गरदश्चैव शस्त्रोन्मत्तो धनापहः क्षेत्रधारापहारी च षडेते ह्याततायिनः कोण उज्जिदित पळया तो आतताई सलक्षण आतताईन अग्निदः कोण उज्ज दिता तो आतताई गरदः कोण विंगड्या विष दिता तो आतताई शस्त्रोन्मत्तः शस्त्र घेवन उन्मत्त जावन कोण आमकां संहार करचे येता विंगड्या संहार करचे येता विनाकारण तो आतताई धनापहः आमगेल धन कोण अपहरण करता तो आतताई शस्त्रोन्मत्तो धनापहः क्षेत्रधारापहारी च आमगेल आस्ती कोण भितर मारता आमगेले म्हण असेल आस्ती कोण भितर मारता तो आतताई परस्त्री अपहरण कोण करता तो आतताई क्षेत्र अपहारी दारापहारी इतले जन जन आतताई म्हणत आताची दुर्योधनानं हान्नी पुरा केला हांतो असेल वरकेन केला अग्निदहा पळया उज्ज दिलेलं खै दिले लाक्षाग्रहांत उज्ज दिले अग्निदहा गरदश्चैव विष दिले भीमाक सान असतं म्हणताना अन्नांत विष घालून दिले अग्निदो गरदश्चैव शस्त्रोन्मत्तः आता पुरा जन शस्त्र घेऊन उन्मत्त जावन हे राज्या खातीर आमकां एक तुंड वरकेन दिनाशी युद्धा राबले आतताई शस्त्रोन्मत्तो धनापहः आमकां हांक कस्सने हांगेले स्वाम्याचे धन आसा त्या पुरा अपहरण केले हांक वनवासा पेटयले धनापहः क्षेत्रदारापहारी च क्षेत्र हांगेल म्हण कसेल आसा एक इंच वरकेन हांव दिना म्हण म्हणलं दुर्योधन अंत्यार संधान जाता म्हणताना नाक मारया 5 गांव दी पुरो 1 इंच वरकेन दिना म्हणलं तांक संबंध पावील कसं नसते वरकेन दिना म्हणलं क्षेत्रापहारी दारापहारी परस्त्री अपहरण नाही अवमान केले मुक्त सभेन तो द्रौपदींक आपोवन तिगेलें वस्त्रापहरण केलें म्हणनंतर हांत आशिल्लो वरकेन केला म्हणनंतर दुर्योधनादि दुःशासनादि हे 100 जन आतताई हांनी आतताईन मायांतम आतताई खंय येद्रा दिसता पळय थंय मारका म्हणून शास्त्र सांगता मनुस्मृती सांगता अर्जुन सांगता असं म्हाका कृष्णा हांनी आतताई म्हणून गोत्त असं दलरीची हांव मारना म्हण पळया आतताईक मारका दलरी मारना म्हण म्हणत अर्जुन कित्याक म्हळ्यार दोनी अंशाक खंयच्याक प्राधान्य दिवं का अर्जुन खंयच्याक दिता असा दुर्योधनाल भितर आततायित्व वरकेन आसा बंधुत्व वरकेन आसा तो म्हणटा हांव बंधुत्वाक प्राशस्त्य दिता म्हण म्हणटा तागेले वाद बलस वाद इतले प्रबल आसा म्हळ्यार तो म्हणटा आमगेल पळया आमगेल चेडूं आतताई जाल्ले म्हणले क्या खंयचे एक केल्ले म्हणले क्या आमी मारताच वे
चरडू मारताचवे आमगेले चरडू मारताचवे आमगेले बंधू मिळेल अंक मारताचवे ना ताजी निंदी करचे पुरा प्रतिभटन करचे पुरा ताका आम्ही समर्थन दिनाशे अशे पुरा त्याला मारताचवे ना संहार करण्याची म्हणल्यानंतर आता ताई वयी जाल्यार बंधू ताका हांव मारना म्हण ताका मारना वाद बलस अर्जुनाले हे इतलं पुरा वाद करून सांगतो तो तस्मान नारहा वयम हंतुम धार्तराष्ट्रान स्वबांधवान अनेक कारण सांगतो तो आणि आम्ही मारचे आता ताई वय जाल्यार हांव हंक मारचे गेल्ल्यार आतां हंक मात्र मारचे हांवें हंगे लोटू अनेक लक्ष सैनिक युद्ध येताची तांणी निरपराधी पाप तांणी कसन केला तांकां जाल्यार मार्का जाता नुता बशे जायना युद्ध येईल तेदना म्हणल्यानंतर मारनाशी अशें उत्तम नवे म्हणटा अर्जुन इतलं प्रबल जावन तागेले वाद मंडन करता यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः स्वजनं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन तो म्हणता म्हाका आशिल्ली बुद्धी हंक ना म्हाका गोतस आतां म्हाका कसं हांणी मिगेले बंधू मारचे ना म्हूण म्हळेल बुद्धी म्हाका आसा की त्या दुर्योधनाक ना अयो अर्जुनो भीमनी पूरा मिगेल बंधू हांव हांगे लोट युद्ध करचे ना अर्द वांट करून घेवया ताका त्या बुद्धी ना दलारीची म्हाका अनेक चिंत आसा ताका हांव युद्ध करना म्हणटा पळय आतां कितलो वाद मंडन करता म्हण अर्जुन तो म्हणटा युद्ध केल्यार कसं जाता म्हण अनेक होड नश्ट म्हळ्यार कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन हांगा 17-18 अक्षौहिणी सैन्य लक्ष सैनिक पुरुष वर्ग येवन सेरवाला युद्ध जाल्यार विनाकारण रक्तपात जाता पूरा प्राणहानी जाता पुरुष वर्ग पूरा नाश जाता पुरुष वर्ग नाश जाल्या नंतर कथं न ज्ञेयमस्माभिः कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः कुलक्षय जाल्ले त्या कुलधर्म परिपालन करून व्हरच्याक मुखार कोणें आसनाची कित्याक म्हळ्यार पुरुष वर्ग सर्व नाश जाता तांणी ते परिपालन करता कुलधर्म जाल्यार तांणी नश्ट जाल्यार मुखार कुलधर्म कोण परिपालन करता कोणाक चरडूंक जायनी चले चरडूंक जायनाशी तांणी गेले कोण परिपालन करता तांगेल बायल पुरा एकाकी दत्ताची म्हणटा अर्जुन धर्मे नष्टे केदन कुलक्षय दत्ता कुलधर्म नाश दत्ता कुलधर्म परिपालन करतल कोणे ना म्हण जाल्यार घरान तो धर्म ना म्हण जाल्यार अधर्माचें आक्रमण जाता अधर्माचें आक्रमण केदन दत्ता अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः पळया पुरुष ना कुलधर्म परिपालन करतल कोणे ना धर्म ना म्हण जाल्यार अधर्माचें आक्रमण जाता अधर्माचें आक्रमण जालें एकाकी जावन आशिल्ली स्त्री समाजांत कसन करता पुरुष प्रधान समाजांत कसन करता तिगेल अपहरण करताची वेश्या वृत्तींत वचका जाता अनिवार्य तसले अनिवार्य प्रसंग येता एकाकी जावन कसन ती युद्ध करता समाजांत पुरुष प्रधान समाजांत अशी जाल्यार कसन जाता कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः पूरा कुलस्त्री दूषित जाताची प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः स्त्रीवर्ग केदन दुष्ट जाता दूषित जाता तेदन वर्णसांकर्य जाता वर्णसांकर्य केदन जाता तेदन आमगेल म्हालगड्यांक तांगेल म्हालगड्यांक श्राद्ध तर्पण इत्यादी कसने पावना नवे हे पळया खंयच्यान खंय लिंक पळया कुलक्षय जाल्यार पुरुष वर्ग ना तांणी ना म्हण जाल्यार धर्म परिपालन करतल ना धर्म ना म्हण जाल्यार अधर्माचें आक्रमण जाल्यार सर्व स्त्री दुष्ट जाताची दूषित जाल्यार वर्णसांकर्य जाता जाती सांकर्य जाता जाती सांकर्य जाल्यार मुखारी तांगेल म्हालगड्यांक श्राद्ध करचे अधिकारू ना श्राद्ध नाशी जाता मलगड पूरा पतंती पितरो ह्येषां लुप्तपिंडोदक क्रियाः तांकां पिंड प्रदान नाशी तर्पण नाशी तांणी पूरा पतंती ऊर्ध्वलोक आम्ही पेटोवन आसताची मुखार हे वर्णसांकर्यानी पुरा जावन तांगेल वपास पतन जाता हे अर्जुनाल प्रबल वाद मंडन करता तो तकाची हे युद्ध नक्क कृष्ण पतन दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रम आम्ही नरका वचका जाता कृष्ण नक्क हे युद्ध कितलं कारण दित पळया तो युद्ध नक्का म्हणचेक कृष्ण युद्ध दायी म्हणचेक तितले प्रबल कारण दित कडेर ताका समर्थन करता जाल्यार अर्जुनाल वाद वरकेन तितले प्रबल आसा अहो यदि माम अप्रतीकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः आत्ता म्हाका मिगेल मनांत कसन आसा म्हळ्यार हे क्षणाक येवन तांणी येवन म्हाका मारल्या रिची उत्तम हांव हांगा प्राणत्याग करता विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः पूरा तागेला आशिल्ले शस्त्र अस्त्र पूरा सोण घेवन
शोकावेशार बैसता कृष्ण अर्जुन. बैसल्यानंतर ह्या पुरा संजयो थंय सांगता श्री भगवान वाच कृष्णा तू लेता. कृष्ण सांगता येदोळ कसं नाही उरले नाही कृष्णाना ताणं सांगेल म्हणके र थांड दवरल्या पळल्या म्हणून म्हणलं कृष्ण. आत्त कृष्ण म्हणता कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यम अजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुना. अर्जुना कसन करतोस तू ह्या संदर्भाक तू गेले ह्या संदर्भाक तू गेले मनाक ह्या कश्मल लागला कशी आईले ह्या तुक ह्या कल्मश युद्ध करच्या ना म्हण कल्मश लागला ना ह्या तुक स्वर्ग प्राप्तीक कारण दायना स्वर्ग मेळना तुका. हज्जी पुढे कोणे अशी करणी माराया युद्धा वत्ता म्हणून येऊन सांगू नो माक कसं नाही नाका युद्ध करना म्हणून कोणे शस्त्रत्याग करणी. अनार्यम अस्वर्ग्यम तुक स्वर्गवर केन मेळना तू युद्ध सोडून बैसल्या रे. अकीर्तिकरम कीर्तीवर केन मिळतवे हां अकीर्तिकरम कीर्ती मेळना तुका. अकीर्तिकरम अर्जुना तकाची क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. सोडी हाय तुगेल पुरा क्षुद्र दावन असेल हृदय दौर्बल्य ह्या नपुंसकता सोड घेऊन राब त्यक्त्वा उत्तिष्ठ उठून राब युद्ध करी. परंतप म्हणून म्हणल्या परंतप म्हणलं संस्कृत आणतो अर्जुनाक परंतप म्हणा पेल्या कसं लेक परांताप येते विंगडांक शत्रूंकनी पुरा ताप येऊच तशी करत असेल काही तो थका परंतप आता हक्का ताप आयला परंतप असेल विंगड्या ताप हाडेतला आता हक्क ताप आयला हक्क तापात कृष्णान वक्कत देऊ का आता तका परंतप म्हणून म्हणल्या कृष्णान सम म्हणल्या तू विंगड्या ताप हाडेतला तुका ताप आयला परंतप सोड तू गेला. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. अर्जुन म्हणता अनिकेतो सांगता राब्या ना तो मना समाधान ना तक्का कृष्णाने इथलं म्हणलं तक्षण तक मना समाधान तो सांगता कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. द्रोणाचार्य भीष्माचार्य पूजेक अर्ह पूज्य स्थानारासाचे तंक बाणार मार्च मळ कशी असाध्य आहे मिज्जान दायना म्हणून म्हणता गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्ष्यमपि हलोके. भिक्षा याचन पुणे कोरून हाव जीवन करता तांक मारना म्हणता तवळीची हाव मेल्ल्यारी होडना हाव तांक मारना म्हणलो. आत्ता वांचका वांचाश सदल भैक्ष्यमपि हलो भिक्षा याचन पुणे करता जाल्यार हाव तांक मारना. त्या स्थितीत जाल्यार पुणे हाव वता मारचन तो हाव खंडित मारना. नचैतद्वद् विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः. कृष्णा ह्या एक विषय अनेक विषय कसं ना म्हणून अर्जुनाका तो सांगता कृष्णा आता युद्ध केल्ले म्हणू ल्याक एक म्हाका युद्ध करचे इच्छा ना आता युद्ध केल्ले म्हणू ल्याक म्हाका जय प्राप्त जात की ना गॅरंटी ना. ताका कसं नाही म्हणलं रे भीष्मा द्रोणाचार्यालाने पुरा युद्ध केले रे हाफ हाव मा विनवर केन दावच्या पुरो सोलवूच्या पुरो कसं गॅरंटी ना हक्का. तो म्हणता नचैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः. हा विन्न जात की ना म्हाका गोत ना म्हणल्यानंतर करनाशी अशें बेस्ट ना चरडू आना सांगले म्हणून जाल्यार रे हांव परीक्षा बरें ना बरोवन फेल जावची की ना गॅरंटी ना म्हाका हांव पास जात की ना म्हाका गॅरंटी ना ताका हांव बरें ना म्हणून म्हणल्यार रे तशी जाल्यार हागेल वाद म्हणता म्हाका गॅरंटी ना ताका हांव करना युद्ध करना. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढचेताः. कृष्णा म्हाका कसन कोरका म्हण कळतना तुची म्हाका अनुग्रह करी शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. म्हाका कसन केल्यार श्रेयस तुची म्हाका अनुग्रह करी मार्गदर्शन करी म्हणून घेवन शिष्यत्व वहन करता कृष्णाक गुरु म्हणून घेवन केदन स्वीकार करता सांगतो तो शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. केदन अर्जुन शरण जाल्लो तेदन कृष्ण आरंभ करता तेदोपर्यंत कृष्ण कोणाकच पळया उपदेशो शरण जाल्यार मात्र उपदेश करता आमकां अनुग्रह करता. शरण जाववा म्हूण राखता असेल कृष्ण आत्ता शरण जाल्लो सांगता प्रपन्नोहम हांव तुगेले शिष्य जावन हांव प्रपन्न जाल्ला हांव शरण जाता तूं म्हाका अनुग्रह करी. कृष्ण म्हणटा एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशेन गुडाकेशः परन्तप नजोत्स्य इति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः. हे पुरा सोण घेवन बैसलो. सोण बैसल्यानंतर कृष्ण प्रहसन्निव भारत हस्त हस्त म्हणत काय अर्जुनाक कसले हसलो कृष्ण ताका हास आयला हागेल पुरा वादाची प्रणाली पळोवन हास आयले कसने मूल हक्क बेसिस ना तुगेले वादाक म्हणून हसतस हास कसले आयले म्हळ्यार अर्जुनाक ह्या संदर्भाक
इतले युद्ध करच्या ना म्हणून इतलं वाद करत असतो हज्जी पुढे युद्ध करणी मेहाणे आत्ता युद्ध नका म्हणून बैसला हज्जी पुढे हक्क पाप लागता म्हणून म्हणाल मनात नासिल वे कितली युद्ध केलं अर्जुनानं बाणप्रयोग केला कितली शत्रूंक संहार केला तेदन हक्क पाप लागता म्हणून मना नासिल वे आत्ता मात्र पाप लागता म्हणून म्हणत असं कसं लाक बंधू मिगेल बंधू टांक मारल्या टांक घेत नाही कशी म्हणून म्हणा रे अर्जुनाला वाद कशास म्हणा रे विंगड्यांक मारल्या रे पाप लागता ना पाप लागा ना मिगेल बंदूक मारला पाप लागता म्हणून समवे हे मारल्या रे कोणा मारल्या रे पाप लागा बद म्हणा रे त्याला हागेला धर्मशास्त्र घेत नाही कशी म्हणा आमक कशी दाव का आम्ही त्या गुंडून घेऊयात अनुकूल सिंधू म्हणताच हा का अर्जुनान तशी केलेलं एक स्कूल आणते एकलं मास्टर असेल काही भारी स्ट्रिक्ट म्हणा भारी स्ट्रिक्ट तो त्या कसं नाही म्हणा चरडू मानं कोणे कसं नाही चूकी केलं होमवर्क करणी कसं नाही करणी म्हणून झालं रे तागेला बड्डी भेत्ताची 10 पेट्ट मारचे काही दोन्ही हाता का हात मुकार कोर का मारचे आत्ता पुरा तसल ना पुढे पुरा बेतान मारचे आणि पुरा असेल चरडून शिकता असेल आत्ता केस दाता बेतान मारचे पुरा जना भय त्या मास्टरा वैरी तागेल रूल त्या कोणे होमवर्क करणी म्हणून झालं रे बेतान मारचे 10 पेट्ट दोन्ही हाताक बर येत असेल काही पाप मग बाप चरडू वांक मस्त दुःख जाता कष्ट जाता कसं झालं त्याची स्कूल आका तागेले पूतवर कॅन्सर बोला त्या पूत ताका एक दिवस तो होमवर्क करचे विसरले पूतो तशी आईला हा गेले क्लास पुतान होमवर्क करणी म्हणून कळलाय म्हणाल काय आईच्याना मी गेल रूल परिवर्तन दाता म्हणाल काय कसं नाही म्हणून म्हणा रे आईच्यानं कोण होमवर्क करून या ना एके कोण कसं नाही चुकी करता तांका हांव बेत्तान पेट्ट मारना म्हणाल काय कित्याक नाही बेत्तान पेट्ट मारल्यार चिरडू नव्हे पुरा जना दुखी जाता ताकाची हक्क कसं नाही म्हणून पूत असतंय पुत्ता मारले म्हणून जाल्यार ताका खंय दुखी जाल्यार हक्क दुख जाता ताका छान रूल चेंज केलं पळया दुखी जाता न्हू पाप चिरडू वांका म्हणून घेवन त्या हक्क बद्दल म्हणल्यार दुखी जाता न्हू पुत्ताक दुखी जाल्यार कष्ट म्हणून घेवन अर्जुना तशी जाला आता अर्जुना कसं जाला म्हणा हाजी पुढे युद्ध कोण पुरा जना मारला हाणा पाप लागतं म्हणून नासिल वेता का आत्ता मात्र पापमेव आश्रयेत अस्मान पाप लागतं ना कृष्ण आता मारल्या रे काही अर्जुन ताका कृष्ण हसिलो प्रहसन्निव भारत तू गेल्या ह्या पुरा कशी जाल्लं म्हणा रे प्रज्ञावादांश्च भाषसे प्रज्ञा म्हणा रे प्रकृष्टेन जानंती प्रज्ञा म्हळ्यार बुद्धिवंत तांनी करचे तसलं वाद नाही आमकां म्हळ्यार कृष्णान हांगा तूं चांग बुद्धिवंताला म्हणके उलयतस मरे म्हणून कृष्णान म्हणलें म्हणून दिसता जाल्यार नाही प्रज्ञा अवाद प्रज्ञावंत कशी उलयताच पळय कशी आलोचन करताच पळय तशी तूं आलोचन करतना तुगेल बुद्धी भ्रष्ट जाला तशी कृष्ण हसून प्रहसन्निव भारत श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे हांगच्यान कृष्णाला उपदेश आरंभ जाता कृष्णानं उपदेश करचे आरंभ केले बाई खंय उपदेश केलेला आहे 18 अक्षौहिणी सैन्याचे जमावण जाला पुरा जनाने शंख वाजवून जाला आम्ही तयार असाची तुम्ही तयार असाची म्हणून पुरा जनाने युद्ध आणि कसान बाण सोडची मात्र बाकी त्या संदर्भाचे हाण येऊन रथार राबून कृष्णा माक अनुग्रह कर म्हणून सोण येऊन बैसला कृष्णाने उपदेश आरंभ केला आणि कसं युद्ध दावता म्हणताना कृष्णान पळे हांगच्यान उपदेश आरंभ करून 18 अध्याय उपदेश केला टाईम असेल बा तिथलं टाईम असेल बा घंटगटलं उपदेश करच्या का हांग युद्धाचे संदर्भ अर्जुन हांगा हा पुरा जना आपोन घेऊन हा हांगा भजन आहे कापेताच पळे आपेलेल म्हणके हा कृष्ण उपदेश करता सह्य या पुरा जना म्हणून आपण बसकारून उपदेश घेवच्या दातव्या युद्ध आरंभ झाला ते 18 अक्षौहिणी सैन्य ह्या संदर्भाचेर कृष्ण उपदेश करता असं कशी साध्य आहे एक प्रश्न येता सहज त्या गिजगिजी तिथलं गोंधळ तांतू कशी अर्जुनानं कृष्णान कशी उपदेश केला अर्जुनान कशी उपदेश घेतला ह्या एक प्रश्न येता पण आम्ही अर्थ करून घेऊ का झालेला आहे अर्जुन सामान्य आमगेल म्हणके मनुष्य नाही आमगेल तुमगेल म्हणके सामान्य मनुष्य नाही तो इंद्राल अवतारी अर्जुनाक हे सगळे भगवद्गीता अर्थ करो का म्हणून जाल्यार कृष्णाक आमगेले म्हणके एक वारो घंट घटलो दावका म्हणना फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स भितर ताका उपदेश करे त्यामुळे तस्सल अर्थ करून घेवचे सामर्थ्य अर्जुनाकस ಕೆಲವೇ ನಿಮಿಷ भितर ते उपदेश दावन आसता आमकां कळना ताकाच आम्ही घंटगटलो उपदेश केल्ले म्हणून आम्ही लेखचना ಕೆಲವು निमिषा भितरीची त्या अर्थ करून घेवचे सामर्थ्य अर्जुनाक आशिल्लें ताण अर्थ करून घेतले युद्ध आरंभ जालें मस्त वेळ लागनी आमकां
एक वार नाही, एक वर्ष नाही, एक जन्म जाल्यार गीता अर्थ करून घेवच्याक कश्ट जाता. अनेक प्रश्न येवचे सहज. कसं नाही म्हळ्यार इतल्या अक्षौहिणी सैन्य 18 अक्षौहिणी सैन्य आशित्या तितल्या सान कुरुक्षेत्रांतू कशी तांगेली जमावण जाल्ली. राबच्याक जाग जायना तितल्या जनाक. कित्याक म्हळ्यार अक्षौहिणी सैन्य म्हळ्यार कितलें जाता कोतस की तुमकां अशी एक लॅक दिता. अक्षौहिणी सैन्य म्हळ्यार कितलें जाता म्हण कितले जन. सामान्य सेना म्हळ्यार चतुरंग बल 4 आसका एक सेनेक. 4 अंग, एक हस्ती, रथ, घोडो आनी कालाळू हे 4 असल्यार चतुरंग बल म्हणटात ताका. हांतूच मस्त विभाग आसा. मस्त विभाग आसा. पत्ती, गुल्मा, पत्ती, सेनामुखा, गुल्मा, गणा, वाहिनी, पृतना, चमू, अनिकिनी, अक्षौहिणी म्हणून 9 प्रकाराच्याच पळया. पत्ती म्हळ्यार कसं नाही त्यावर एक सेनाची सन तुकडी. पत्तीन तो एक हस्ती, एक रथ, 3 घोडो, 5 कालाळू इतलं असलं म्हणटले एक पत्ती म्हणतात ताका. एक हस्ती, एक रथ, 3 घोडो, 5 कालाळू हे एक पत्ती. हे 4 हक्का मी इंटू 3 करता वचका. इंटू 3 करा. पत्ती असेल सेनामुखा. नेक्स्ट सेनामुखा म्हळ्यार 3 हस्ती, 3 रथ, 3 घोड आशिल्ले. आता 9 घोड जाता. 9 घोडो, 15 कालाळू इंटू 3 करता वचका. सेनामुखांत इतले जन. पत्ती, सेनामुखा, गुल्मा म्हणून घेवन कडे. नेक्स्ट त्या सेनामुखाक इंटू 3 करा. कितले जाले 9 हस्ती, 9 रथ कडेरी 15 जन नाही 15 जन, 15 घोडो. ताजी किना चढ इंटू 3 केलं म्हणून जाल्यार कितले जाता घोड तुमगेले कालाळू तितले जाताची. सेनामुखाक 3 घोडो, 3 घोडो नाही 3 रथ, 3 हस्ती, 9 घोडो, 15 कालाळू इंटू 3 केल्या कितले जाता तितल्या गुल्मा. त्या गुल्माक इंटू 3 करा. गणा ताक इंटू 3 करा. अनिकिनी ताक इंटू 3 करा. ताक पृतना म्हणताच ताक इंटू 3 करा. चमू म्हणताच ताक इंटू 3 करा. वाहिनी ताक इंटू 3 करा. अक्षौहिणी सामान्य एक अक्षौहिणी इंटू 3 करता आयल म्हणून जाल्यार एक अक्षौहिणी म्हळ्यार अशी लॅक घाले म्हणून जाल्यार 21,000 चिल्लरे हस्ती, 21,000 चिल्लरे रथ साधारण एक ताजे 21 म्हण 65,000 कॅल्क्युलेटर केल्या कळता. अंदाज हांव तुमकां सांगतास. 65,000 चिल्लरे घोडो, 1,00,000 वैरी कालाळू जाताची. 1,00,000 वैर कालाळू असल हे एक अक्षौहिणी सैन्य. असल 18 अक्षौहिणी सैन्य असं पळया. 18 अक्षौहिणी सैन्य त्या तितलं मात्र ह्या 4 चतुरंग नाहीसी तांकां आहार वदकसून दितल पुरा. वैद्य दवका कसं नाही चढवून जाल्यार शस्त्रचिकित्सा करच्याक इतलं जन पुरा मेळ्ळो. लागलागी 50-60 लक्ष पुणी जन जाताचे. 50-60 लक्ष जन त्या कुरुक्षेत्रांत कशी युद्ध करचे साध्य. एक कडेन येऊन राबच्याक साध्य ना. कशी युद्ध करताची हे एक प्रश्न येता. हाक इतल्याची युद्धाचे क्रम कशे आशिल्ले म्हळ्यार त्या काळाक कुरुक्षेत्र एक सेंटर पॉइंट युद्ध करच्याक. सैन्य जमावणे मस्त प्रदेशांत जाल्लेले तितलो व्हड सैन्य जमावण जाल्लेले जाल्यार हे कुरुक्षेत्र एक सेंटर पॉइंट व्हड जागो. थंय कितले सेन येवन जमावण जावन युद्ध करचे जाता तितले युद्ध जाता आशिल्लें. एक सैन्य नश्ट जालेली तशी वापस अनेक सैन्य येवन सेरवत आशिल्लें. त्या जाग्यार सेंटर पॉइंट ना म्हणटले एका जाग्यार तितले लक्ष जनांनी येवन कशी युद्ध करचें स्टॅम्पेड जाता. ताजे खातीर हे एक समाधान आमी समजून घेवं का. तशी कृष्णानं उपदेश आरंभ केले. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. कृष्ण उपदेश आरंभ करता. अर्जुना अशोच्यानन्वशोचस्त्वं कसले शोक करतस तू. कोण जिवंत आसाची तांगेल विशयान कोणी शोक करताच वे दुःख करताच वे बेजारताच वे ना. तशीची कोण वत्ताची एक कोण गेल्ले तांगेल विशयान जाल्यार तूं शोक करचें ना, दुःख करचें ना, बेजारचें ना.
कसल्याक कसल्याक म्हणून निमगे तर्जनो कृष्ण सांगता तुक शोक कसल्याक शोक आत्ता आशय कसल्याक यद्रा आसिले पूरा सैन्यांत भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य पूरा राबले दोन्ही अंश आसा तांगेलांतू एक तांगेले शरीर देह देहा भितर असेल अनेक आत्मा दोन विंगड अंश आसा तुक्कत शोक दुःख कसं नाश जातं म्हणून तुक दुःख तांगेल पूरा जनाला शरीर नाश जातं म्हणून दुःख की शरीरा भितर आशिले शरीराकिना विंगड भिन्न जावन आशिले एक आत्म कसं नासता सोल त्या नाश जातं म्हणून घेऊन तुक दुःख की दोन अंत कसं खंयचे खातीर तुक दुःख दोन्हीच परिहार करता पळय कृष्ण सांगता तुक्का तांगेले शरीर नाश जाता म्हणून घेऊन तू दुःख करून घेवची आवश्यकता ना कित्याक देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति कृष्ण म्हणता देह नाश जाता म्हणून दुःख करून घेऊ नका कित्याक म्हणा आम्ही देह आमकां परिवर्तन जाता आसता पळया आम्ही सान आसतना आमगेलें शरीर सान होड जाले नंतर होड शरीर मेळटा यौवनावस्थेंत दष्टपुष्ट शरीर मेळटा ताजे नंतर वृद्धाप्यांत एक तराचें शरीर आमकां शरीर परिवर्तन जाता आसता विंगड शरीर येता सान शरीर चिक्की होड शरीर ताजे कितें चिक्की होड शरीर आमकां दुःख जातवें हांव सान आशिल्लो होड जाले तक्षण म्हाका दुःख जातवें म्हगेलें शरीर चेंज जालें दुःख जातवें आमकां कोणाकची ना दुःख जायना तशीची आतां हे तांगेलें पुरा शरीर नाश जाल्ल्या रे विंगड शरीर येता त्या आत्माक कसले चिंती करता तूं आमगेलें शरीर परिवर्तन जालें तशें आमी दुःख करताच वे म्हगेलें बाल्यावस्था आशिल्लें शरीर म्हाका आत्ता ना अयो म्हाका हें आतां शरीर मेळ्ळें म्हणून हांव दुःख करता वे ना उद्यानवनांत तूं वृक्षाक पुरा फूल जाता चंचंद फूल जाता फूल पडटा फूल पडली नंतर कोणें दुःख करताच वे अयो फूल पडलें कोणें दुःख करनाची कितें म्हळ्यार गोतस बापास अनेक फूल येता जाता पडलेलें फूल काण घेवचें फूल पडचेच अनेक फूल उत्पन्न जावचें म्हणून हे शरीर वच्चेची अनेक शरीर येवचे का तू कसले चिंती करता हे शरीर गेल्ल्या रे अनेक शरीर येता चिंती करू नका जायत शरीर गेल्ल्या रे अनेक शरीर येता नव कृष्णा जायत पळया तो वादो कितले प्रबल जावन मंडन करता म्हणल्यार खंय सोना अर्जुन प्रश्न करता कृष्ण ताका उत्तर दिता अर्जुनाल वादो तो म्हणता आत्ता शरीर आत्माक विंगड येता म्हूण म्हणतस तूं जायत जाल्यार शरिराकिन विंगड एकलो आत्म म्हूण आसल्यार न्हू तें आत्मा विंगड शरीर येवचें आत्म शरीर एकची कृष्णा म्हाका दिशी आत्म काय विंगड दिसना दिसतोय आमकां दिशी शरीर मात्र येद राख भितर आत्म खंय आसा शरीर आत्म एकची कृष्णा दोन ना शरीर गेल्ले वे हे गेल्लेच आनी हाजी फूड शरीर नाशिल्लें हाजी मुखार शरीर वरकेन याना आमकां गोतस वे आमकां कांय गोत ना कितले जन्म आसाच वे ना चारवाक मत म्हणटा हाका यावत् जिवेत सुखम जिवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत चारवाक मत कसं नाही म्हणारे कितलं काळ असाची गंमत कोरनासा गंमत कोरनासा साला माडी आद्रू तुप्प तिन्नु ऋणं कृत्वा घृतम पिबेत कसने दायना पुण्य पाप धर्म धर्म पुरा कसने ना मोसू ब्राह्मणान पुरा तुमका तांगेल पाशांत घालून घेऊन दवरून घेतला कसने मोस हे कसने ना देह देहा विंगड भितर एकला आत्मस काय खंय दिसता आत्मना देह गेल्वे भस्मीभूतस्य शरीरस्य पुनरागमनं कुतः हे शरीर गेल्वे आणि वापस आगमन ना ताकाच आत्ता हे लास्ट तुगेला गमत करी हे चारवाक मत त्या चारवाक मत मनादवर अर्जुन प्रश्न करता कृष्णा शरीर ना म्हणून जाल्यार ह्याची अंतिम शरीर नव्हे खंय अनेक शरीर खंय येता कृष्ण ताक्क वरकेन उत्तर दित पळया कृष्ण सांगता पळय आमगेले अनुभव कसो नासता ते पळय सुरवेर आम्ही हे शरीर जड पदार्थ हक्क कसनेची पळया मैक आसा चेर आसा भायरी पुरा नमुनेचे पदार्थ आसा पुरा जड पदार्थाक खंय ज्ञान आसवे ज्ञानशक्ती क्रियाशक्ती जड पदार्थ आसवे ना जाल्यार आमकां ज्ञान आसा म्हणल्या नंतर शरिराकिना विंगड कोणकी एकलो भितर आसा आत्मो त्या जड पदार्थाक ज्ञान आसवे ना म्हणल्यार ताका थंय आत्म ना त्या जड त्या गेल्यार गेले जाल्यार ह्या शरिरा भितर आमकां ज्ञान आसा ज्ञान आसच्या वचून भितर एक आत्मा आसा तक्षण म्हणता अर्जुन नाही कृष्णा तशी नाही हे पांचभौतिक शरीर नव्हे पंचभूतान शरीर निर्माण जाल तक्षण ज्ञान येता भितर
वाद चारवा काल कशास म्हणा रे पळया तुमक दृष्टांत दिता फोडी पानस फोडेस चुन्नस तीन विंगविंगड अस तिन्ही ಒಟ್ಟು करा ಒಟ್ಟು ಕೊಂಡು तोंडा घालून घेतल्या रे बಣ್ण खंयचे येता तांबडो बण्ण येता नव्हे तांबडो बण्ण येता खंय असेल ते तांबडो बण्ण विंगविंगड दबरलेले तेदना नातील तांबडो बण्ण ಒಟ್ಟು केलेले तेदना येत की ना तशीच अर्जुन म्हणता पांचभौतिक शरीर पृथ्वी अप तेजस वायू आकाश विंगविंगड असताना ज्ञान हे पांचभौतिक शरीर निर्माण झालं तक्षण कशी फोडी पानं फोडी चुन्न ಒಟ್ಟು झालं तक्षण तांबडसाणी येते की तशी पंचभूत ಒಟ್ಟು झालं तक्षण भितर ज्ञान येता तिथल्याची त्या गेले वेळ ज्ञानवर केन गेल्या आत्मखय असं म्हणता पळया वादू कृष्ण म्हणता माराया तू अनुभव कसा नस पळ आमगेला अनुभवान आम्ही सांगेत शरीर विंगड आत्मविंगड भितर असं म्हणूया पळया आम्ही आता मिगेल घर म्हणताची मिगेले घर म्हणेल तेदना हाव विंगड घर विंगड मिगेले पुस्तक हाव विंगड पुस्तक विंगड तशीच आम्ही म्हणताना मिगेल हातू म्हणताची मिगेल पायो म्हणताची मिगेल दोळ मिगेल कान म्हणताची हाव दोळ म्हणताच वे हाव पायू म्हणताच वे हाव हातू म्हणताच वे ना मिगेल हातू म्हणंतर हे हातू शरीर कसं नसं मिगेल की ना विंगड मिगेल घर म्हणेल त्यानं हाव विंगड घर विंगड कशी की मिगेल हातू मिगेल दोळ म्हणेल त्यानं हे दोळ हातू पायू शरीर विंगड झाल्या भितर हाव म्हणेल कोण की क्लास म्हण झाले हाव कोण त्याची आत्म अनेक पळे आमगेले अनुभव कसे सान असताना आम्ही आमगेले फोटो पळयताच संचरुडू मस्त म्हणतात खेळलेला आमगेले पुरा फोटो असता आत्त बैसून पळयताच आमगेले भारडीक जाल्लेले फोटो पुरा काण पळयताच फोटो पळयतना अरे पळे हाव सान असताना कशी असेल पळय भारडीक टायमार कशें असेल पळय कितलो सपूर असेल पळय बायलेक म्हणचे तू कितलो सपूर असेल पळय आत्ता थोर जाल्ली म्हणून अर्थ तू कितलो सपूर असेल पळय हे पुरा पळयत म्हणतना आमकां पळया मनान तो तेदन आशिल्लो हावची सान असताना हाव कशें आशिल्लो भारडीक दात्तना हाव कशें आशिल्लो पळया सान दुखून भारडीक पर्यंत शरीर चेंज जातस जाल्यार हाव म्हणलें कसो नास एकच अनुस्यूत जावन आसा आत्ता तरी हाव तोची हाव सान आसतना कोण आशिल्लो हाव तोची हाव जाल्यार शरीर चेंज जातस हाव म्हणलें कसं म्हणलं नंतर शरीर एक विंगड आसा शरीरा भितर आत्मस हे शरीर केवल यंत्र शरीर म्हळ्यार यंत्र चोलका म्हण जाल्यार हांगा यंत्र मैक चोलका म्हण जाल्यार करंट जाय लायट चोलका म्हण जाल्यार करंट जाय तशी हे शरीर म्हळ्यार यंत्र चोलका म्हण जाल्यार भितर आत्म म्हळ्यार करंट जाय आत्म विंगड एकलो आस हें समजून घेवं का एक अनुभव अनेक पळया लॉजिकली कृष्ण सांगता लॉजिक कृष्णाल पळया सान आसता म्हणटा चेरडू दाल्लेल चेरडूची आवसूल दूध पिता कोण शिकोवन दिला चरडाक कोणे शिकोवन दिला वे तुका तान आसा तान वचका म्हणून जाल्यार दूध पिवका आवसूले सांगला वे चरडाक तुका पोट्टा बूक केल्यार आवसूल दूध पिवका सांगला वे ना चरडू स्वयं प्रवृत्ती जाता स्वयं प्रवृत्ती जावन चरडू दूध पिता कोणे सांगला वे कोणे सांग नाशी त्या चरडान कशी दूध पिले हें आलोचन करका त्या चरडाल मन फुडली जन्माचे पूर संस्कार घेऊन आयला चरडान जाल तक्षण चरडाल मन खाली कागदसी आसना ताजे वयर मस्त अनेक जन्माचे संस्कार अनुभवा दुखून जाल्लेले संस्कार पुरा त्या चरड घेऊन येवन आसता हाजे फुडली जन्मान ताका अनुभव आशिल्ले त्या अनुभवात संस्कार घेऊन त्या चरड आयला ताका गो तसं दूध पिता म्हणून नंतर कसं जाता हाजी फूड त्या चरडाक एक जन्म आशिल्ले म्हणून जाता हाजी फूड एक जन्म आशिल्लो म्हळ्यार फुडली जन्मान शरीर विंगड विंगड शरीर म्हळ्यार नंतर आत्म विंगड शरीर विंगड म्हण जालें तितलें न्ही पळय आमगेले तीन जन चरडू आसाच म्हण जाल्यार एक मनुश्याक तांतू ते आवसूक बापसूक कसनेच संगीताचे गंधगाळे आसना म्हणलें क्या तांकां तीन चरडूवां तू एक चरडू अगाध संगीत ज्ञान एक तबल वाजयता म्हणलें क्या सान वयारीची तबल वाजयता इतलं अद्भुत तबला वादन करता की म्हळ्यार पुरा जन आश्चर्यचकित जावका तशी करता सान आसता म्हणतानाची त्या चरडाक खंयच्यान आयिल्ले ते संस्कार ह्या जन्माचवे ना आवसूल बापसूल भितर नातील पारिवारिक गुण त्या चरडाल भितर येता त्यावेळी 3 जन चरडूवाल मध्ये न्ही एक चरडाल भितर मात्र आयले
एक चरडू बैसील कडेनाची आर्ट चंद देवाल चित्र सोडायता खंयच्या नयले म्हणजे त्या चरडाल मना भितर खाली कागद नाही त्या फुडली जन्माचे पूर संस्कार घेऊन येता म्हणल्यानंतर त्या जन्माक त्या जीवाक एक फुडली जन्म मिळेला असा त्या फुडली जन्म मात्र नाही ताजी की नानिके फुडली जन्म असता अनंत अनंत जन्म असा म्हणल्यानंतर अनंत जन्मांत शरीर विंगड ह्या जन्मांत शरीर विंगड म्हणल्यानंतर तू खैर आहे अर्जुना शरीराची आत्म म्हणता ह्या चारवाकल्याने पुन्हा नमगूच्या वचनो का चारवाक पुण्यना पापना म्हणताची ताका शास्त्रकार एक आमका एच्चर दिताची एच्चर कसं नाही म्हणा रे नास्ति चेत नचनो हानी अस्ति चेत नास्तिको हतः तुम्ही चारवाकाल नमगुनुकाची चारवाक कसं सांगताची पुण्यना पापना गमत करा कितलं जाऊ का तिथलं गमत करा नरक म्हणून भिवेतात तुमका खय असं नरक नरक ना तांनी सांगील नमगुण आम्ही पापकर्मा प्रवृत्त झाली व्या अकस्मात असल्या री धूरच्या नेकळे येत असेल काही त्या गांव आईल मनुष्याक एकल्यान म्हणल्या त्या गांवच्या नाची पळ्या ह्या मार्गार वचू नका थंय एक रूख अस त्या रुखान तू पिशाची अस थंय तू गेल्लं म्हणून जाल्यार रे मरण खंडीत खाऊन घाल तुक ते तो म्हणालो हां वय वय आता ताणे कसं नको का पिशाची पुरा त्या कसं नाही दिसना जाऊचून ना पिशाची म्हणून ताणं वाद करून चमकल्या रे अकस्मात असल्या रे खाऊन घालत की ना ताजी बदला बेस्ट कसं ऑप्शन ना तुक नंबीक असं की ना की पिशाची असं की ना की तुक नंबीक नाव आहे नाका सोड तू वच्चनाशी असं तांतू नव तुक श्रेय वच्चनाशी असल्यावर तुक कसं ना हानी नुता विंगड वाटतं वस माराय तुक हट कसं नाही ना हा वत्ता पिशाची ना म्हणून तू त्या भंड धैर्यावर गेले म्हणलं अकस्मात असं पिशाची म्हणून रे कसं करतो मेल की नास्ति चेत नचनो हानी नरक ना म्हणून रे कसं नाही हानी ना आमका अकस्मात नरक असं म्हणून रे हा पापकर्म केल्या रे घालताच की ते हुना त्याला अंत मक्का हुना त्याला अंत घालताच गरुड पुराण ऐकलं म्हणून रे कोणाची वाणी जन्मांत पाप कोरचे आलोचन करताच म्हणताना चारवाकाल नमगुनु का शरीराकिना विंगड एक आत्मास म्हणल्यानंतर तू शरीर नाश दाल्ल्यावर के ना चिंती कोर का म्हणणा अनेक शरीर येत कृष्णा अर्जुना अनेक शरीर येत्ता चिंती कोर नका जायत अनेक शरीर येत्ता अर्जुनाला प्रश्न पडया एक दाल्यानंतर अनेक प्रश्न तो म्हणता अनेक शरीर आईल्यावर केन कृष्णा खंचे नीच शरीर आईल म्हणून जाल्यार रे आता हांव मनुष्य दाल्लो हे शरीर वचून वापस हांव विंदूर जावन आयला रे हांव माज्जर जावन आयला रे हांव सोणी जावन आयला रे हे शरीर वता तू म्हणल्या एक शरीर गेला अनेक शरीर येता म्हणून अनेक शरीर येत म्हणताना हांव विंदूर जावन आयला कसं करचें नीच योनी आयला म्हणून जाल्यार कसं करचें हे प्रश्न तर गेला म्हणालो तू कसले चिंती करता यद्रा असेल पूरा भीष्म द्रोण कृप पूरा जन सत्कर्म केलेले तांका तांगेले शरीर नाश दाल्ल्यावर के ना मुखार येवची तांकां शरीर उत्तम शरीर येता उत्तम जन्म मिळत तांकां मोक्षू मिळचे साध्यता आसा तू चिंती करू नका नीच शरीर मिळतले म्हणून चिंती करू नका आणि तू अनुकंपा कोणाला वैर कर का दुर्योधनाला वैर तांगेल पूरा दुष्ट कोण असाची तांकां नीच शरीर मिळतं तांकां मिळका जालेल्याची तांनी दुष्ट तांकां नीच शरीर मिळका जालेल्याची म्हणल्यानंतर दुष्टाल वैर तू अनुकंप करू नका शिष्ट कोण असाची भीष्मादी तांकां चांग शरीर मिळता तू चिंती करू नका म्हणल्यानंतर शरीर कसं नसा त्या नाश दाता म्हणून तू कसं नाही चिंती करचे अगत्य ना विंगड शरीर मिळता एक डाऊट परिहार झाला अनेक शरीरा भितर असेल आत्म नाशदात की आत्मनाशदात्ता म्हणून हाव दुःख कर का म्हणून म्हणले रे त्यावर केन कारण ना आत्म नित्य ताण नाश दावची ना म्हणून घेऊन कृष्ण विस्तार दावनो विवरण करता त्या पुरा आम्ही फाल्या दिवसाक पळया म्हणून सांगताची आयच्या दिवसाचे द्वितीय दिवसाचे श्रीमद भगवद्गीता प्रवचन कृष्णाक अर्पण करता श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव
ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಹರೇ ಮುರಾರೇ, ಹೇ ನಾಥ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೇವ, ಭಜ ಮನ ರಾಮ ಭಜ ಮನ ರಾಮ, ಪಾಂಡುರಂಗ ಶ್ರೀರಂಗ ಭಜ ಮನ ರಾಮ, ಭಜ ಮನ ಕೇಶವ ಭಜ ಮನ ಮಾಧವ, ಭಜ ಮನ ಯಾದವ ಭಜ ಮನ ರಾಮ, ಭಜ ಮನ ರಾಮ ಭಜ ಮನ ರಾಮ, ಪಾಂಡುರಂಗ ಶ್ರೀರಂಗ ಭಜ ಮನ ರಾಮ, ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ, ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ, ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ಜಯ ರಾಮ, 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 ಜಯ ಜಯ ರಾಮ, ಅಕ್ಷಯಂ ಕರ್ಮ ಯಸ್ಮಿನ್ ಪರೇ ಸ್ವರ್ಪಿತಂ, ಪ್ರಕ್ಷಯೈ ಯಾಂತಿ ದುಃಖಾನಿ ಯನ್ನಾಮತಃ, ಅಕ್ಷರೋ ಯೋಜರಃ ಸರ್ವದೈವಾಮೃತಃ, ಕುಕ್ಷಿಗಂ ಯಸ್ಯ ವಿಶ್ವಂ ಸದಾ ಜಾದಿಕಂ, ಪ್ರೀಣಯಾಮೋ ವಾಸುದೇವಂ
देवतामण्डलाखण्डमण्डनं प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डमण्डनं देवतामण्डलाखण्डमण्डनं गोपाल कृष्ण भगवान की। मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरम् वेणुर्मधुरो रेणुर्मधुरा पाणिर्मधुरा पादौ मधुरौ नेतं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरम्